आपके साथ हूँ, आपका काम करूँगा, मतलब करूँगा, मैं आपका काम करवा के रहूँगा। होत नाही, तुमचं काम येणाऱ्या 1.5 महिन्याच्या आत, जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आत होणार म्हणजे होणार। आता मी हे म्हणतो, याला आधार काय? याला आधार आहे की 19 मार्चला, त्याच्या अगोदर 21 फेब्रुवारीला मंत्र्यांनी आम्हाला फोन करून बोलावलं। 21 फेब्रुवारीला त्यांनी 19ला फोन केला, सांगितलं उद्या मीटिंग आहे या। आम्ही म्हटलं राजो, आम्ही काही मंत्री नाही की आमची विमानात बसले की निघाले, 1500 किलोमीटर दूर राहतो, तर थोडी तर आमच्यावर दया करा। 20ची नका करू, तुम्ही 21ची मीटिंग करा, आम्ही येतो। मग त्यांनी सांगितलं ठीक आहे 21ला आहे। 21 फेब्रुवारीला मी, आपले महासचिव वीरेंद्र सिंग साहेब आणि तिथं दिल्लीचे जे आपले सचिव आहेत रमेश बहुगुणा, आम्ही 3 जण मंत्र्याकडे गेलो। मंत्र्यांनी जनरली काय असतं, तुम्ही गेल्यावर बराच वेळ अँटी रूममध्ये बसता, जे लोक मोठ्या लोकांना भेटतात त्यांना अनुभव आहे, ते तुम्हाला कोणी विचारत नाही, नंबर खूप लागलेले असतात, तुमचा नंबर केव्हा तरी येतो, अशी स्थिती असते जनरली। तिथं तशी स्थिती नव्हती, तिथं ही स्थिती होती की आम्ही गेलो, आमचे पास काढलेले, खाली त्यांचा सेक्रेटरी आलेला, तो आम्हाला वर घेऊन गेला, चहा पाणी दिलं, आमची चौकशी केली आणि सांगितलं मंत्री साहेबांच्या त्यांचा। जसा आम्ही प्रवेश केला, मंत्री बसलेले होते सोफ्यावर, त्यांच्या टेबलवर नाही, त्यांनी बोला आई आइए राउत जी, बैठिए, बहुत खुशी हुई आपसे मिलकर, आपकी संगठना बहुत अच्छा काम कर रही है, हम सब आपके साथ हैं, मैं आपके साथ हूँ, देश का नेता आपके साथ है, और आपका काम होना चाहिए, ये हम सब की मंशा है। म्हटलं सर तो हो क्यों नहीं रहा है? बरोबर आहे ना, बरोबर चर्चा आहे। मंत्र्याला भेटलं म्हणजे लाजले, आणि लाचाक माणूस भेटला म्हणून माजले, असं होत नाही, पाहिजे नाही पाहिजे। त्यांना विचारलं, ते म्हणाले आम्ही या मताचे की जर काहीच न भरता, एक पैसाही न भरता, जर कोण्या माणसाला 3000 रुपये राज्य सरकार पेन्शन देऊ राहिलं, तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे, असं कोण म्हणाले? मंत्रीजी। बोला ना हो मंत्रीजी। कहाणी सांगितली की हुंकारा जायचा नाही, झोप लागते, तर त्यांनी सांगितलं 3000 रुपये एका माणसाला पेन्शन मिळते, तुम्हाला जास्त मिळायला पाहिजे। मी त्यांना म्हटलं सर थोडं तुमचं चुकतं आहे, बोलू का बरोबर करू का? म्हणजे बरोबर करा। म्हटलं एका घरात 2 म्हातारे राहतात, त्यांनी पैसे न भरता त्यांना 6000 रुपये मिळतात, आमच्या घरातही 2 म्हातारे राहतात, आम्ही पैसे भरलेले आहेत, मग आम्हाला किती मिळायला पाहिजे? 6000 बिना पैशाचे, तर 2 म्हाताऱ्यांनी आयुष्यभर पैसे भरले, त्याला 7500 महागाई भत्ता हे मिनिमम पाहिजे। ఎవరైనా మాట్లాడదలుచుకుంటే, ఎవరికైనా ఏమైనా సందేహాలు ఉంటే ఒక్కొక్క 2 minutes మాత్రమే మాట్లాడండి, 4-5 మాత్రమే మాట్లాడవచ్చండి। ఎవరైనా మాట్లాడాల్సి ఉంటే రావచ్చు। ఆప్కోలో లీడర్ అయిన సుధాకర్ గారండి, వీరు కూడా మంచి లీడర్। ఆప్కో నుంచి విచ్చేసిన ఇక్కడ చాలా మంది ఉన్నారు ఎంప్లాయీస్, వారందరికీ తెలుసు సుధాకర్ గారు ఎటువంటి మంచి లీడరు। వారిని 2 నిమిషాలు మాట్లాడతా, ఓన్లీ పెన్షన్ మీదనే, వేరే ఎవరిని మనము డిసప్పాయింట్గా మాట్లాడద్దు, వేరే అసోసియేషన్స్ గురించి కూడా మాట్లాడదు।